नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण गोड शिरा बनवलेला आहे. तर तो शिरा एकदम परफेक्ट आहे. जास्त पातळी नाही किंवा घट्टही नाही. तर असा शिरा आपल्याला पराठा बनवण्यासाठी तयार करायचा आहे. तर हा शिरा मी थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि हा थंड झाल्यानंतर आपल्याला याचे पराठे करायचे आहेत. त्यासाठी मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. तर त्याचे 4 गोळे तयार केलेले आहेत. त्यातला एक गोळा आता मी घेणार आहे आणि थोडंसं लाटून घेणार आणि त्याच्यामध्ये जे आपलं शिरा आहे त्याचं भरपूर असं सारण भरायचं आपल्याला. जसं की आपण पुरणपोळी भरताना जसं सारण भरतो सेम त्याच पद्धतीने याच्यामध्ये भरपूर सारण भरून हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा. खूप छान तयार होतो पराठा. आपल्या लहान मुलांना शाळेत डब्यामध्ये हा पराठा आपण देऊ शकतो. तर त्यासाठी हा पराठा मी तुम्हाला दाखवत आहे कसा बनवला. तर जेवढं बसेल एवढं सारण याच्यामध्ये भरायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला खाली थोडंसं पीठ टाकायचं गव्हाचं, मध्ये सारण भरायचं आणि वरतून सुद्धा थोडंसं पीठ टाकायचं, म्हणजे आपला पराठा लाटताना पोळी पाटाला चिकटला जाणार नाही. छान असं बंद करून घ्यायचं म्हणजे सारण बाहेर येणार नाही. आणि दोन्ही साईडला गव्हाचं पीठ लावून आपल्याला हा पराठा जास्त पातळी नाही किंवा जास्त जाडही नाही लाटायचा. एकदम मीडियम लाटून घ्यायचं आहे. जास्त कडेला लाटून घ्यायचं, मध्ये जास्त दाबायचं नाही म्हणजे पराठामध्ये फुटत नाही. बघू शकता छान असं मी लाटून घेत आहे. त्यानंतर गॅसवर एक तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. तवा गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं थोडंसं, म्हणजे पराठा आपला तव्याला चिकटला जाणार नाही. आणि छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघू शकता तवा माझा गरम झाला आहे, त्याला मी तेल लावलेलं आहे. आणि पराठा टाकला की लगेच पलटी नाही करायचा. छोटे छोटे बबल झाले की आपल्याला पलटी करून घ्यायचा आणि दोन्ही साईडला तेल किंवा तूप लावून आपल्याला छान असं खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल त्यांच्यासाठी मी सांगत आहे. बघू शकता माझा पराठा छान असा भाजून तयार होत आहे. हा पराठा आपण दुधासोबत, रव्याची खीर किंवा शेवयाची खीर याच्यासोबत खाल्ला तरी चालेल किंवा लहान मुलं तर असंच खातात. बघू शकता छान असा टम्म फुगलेला आहे आपला पराठा. आणि तुम्हाला मी आता प्लेटमध्ये काढून दाखवते. हे बघा प्लेटमध्ये काढून घेतलं. आता तुम्हाला मी तोडून दाखवते की आपलं जे सारण आहे ते पूर्ण कडेपर्यंत गेलेलं आहे आणि खूप छान असं दिसत आहे. असा कलरफुल पराठा मुलांना दिला तर मुलं नक्कीच आवडीने खातात. त्यासाठी नक्कीच हा पराठा तुम्ही ट्राय करा. ते बघू शकता खूप सुंदर पराठा आपला तयार झाला आहे. लहान मुलांना कधी कधी आपल्याला सुचत नाही की रोज डब्याला काय द्यायचं. त्यावेळेस असा वेगळा काहीतरी पराठा केला तर मुलंही खुश होतात आणि आपल्यालाही नवीन रेसिपी बघायला मिळते की काहीतरी आपण नवीन केलं मुलांच्यासाठी. बघू शकता खूप सुंदर असं तयार झाला आहे आपला पराठा. तर तुम्हाला मी दाखवते. मी आत्ता माझ्या मुलांना दुधासोबत देणार आहे. तर बघू शकता खूप सुंदर असा कलर आला आहे आपल्या पराठ्याला, कारण आपला शिरा ऑरेंज कलरचा होता त्याच्यामुळे खूप छान असं दिसत आहे पराठा. तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.